Hello guys, here today we are going to see verbal and non-verbal communication. So what is the verbal communication and let me explain what is non-verbal communication. Verbal communication happens with words. You can speak, you can write. Means verbal communication may consist of like type written communication and spoken communication. Okay? So whatever you write, it's a communication way. So let us see spoken versus written communication. While we typically focus on speech while talking about verbal communication, it's important to remember that writing is also form of verbal communication. After all, writing uses words too. म्हणजे लिहायच्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही एखादं पत्र लिहिता किंवा अर्ज प्रिन्सिपल सरांना अर्ज करता तुम्ही व्यवस्थित सॅल्युटेशन्स द्यायला हवी. सॅल्युटेशन्स म्हणजे काय? प्रिय प्रिन्सिपल सर किंवा डिअर प्रिन्सिपल सर चालू शकतं, बट रिस्पेक्टेड प्रिन्सिपल सर विच विल बी अ गुड सॅल्युटेशन्स वेन एवर यू आर रायटिंग लेटर टू द प्रिन्सिपल सर. ओके ओके सो you have to be very careful while you are writing letter to the principal or some elders. Imagine हे एक्झाम्पल पण त्यांनी तेच दिले. You are college students material in class rather than simply giving up you decide to ask your instructor. म्हणजे टीचरला तुम्ही पत्र लिहिताय, विचारताय. They have provided contact information or talk them person formal way informal way. वी जनरली यूज मला बोलायचं असेल तर तुम्ही जनरली स्पीकिंग चॉईस करता. प्रिन्सिपलना बोलायचं असेल तर तुम्ही रिटन चॉईस करता. ओके स्पोकन कम्युनिकेशनचे फायदे काय आहेत? बेनिफिट्स कॉन्व्हर्सेशन मीटिंग और इवन अ स्पीच. Spoken communication is powerful in that it allows for input from every part of the social communication model. You encode your thoughts into spoken word and you should look at your audience to decode and take the message. आता मी काय करतो, माझं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. मी एखादा पॅराग्राफ बोलून दाखवतो आणि पोरांकडे बघतो, एक झोपती नजर घालतो मुलांकडे. होतं काय की मुलांच्या डोळ्यातून कळून जातं मला की मुलांना समजलं का नाही. म्हणजे काही मुलं नॉड करतात, काही नॉड करत नाही, ते पण त्याच्या डोळ्यातल्या हावभावावरून कळतं. हे स्किल आहे. हे स्किल पण येण्याची गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या ऑडियन्सकडे जर बघत नसाल, डायरेक्ट भाषण करत असाल तर दॅट इज रॉंग. यू शूड गेट फीडबॅक्स फ्रॉम द लिसनर्स ऑफ युअर्स. तुमचे जे लिसनर्स आहेत त्यांच्याकडून फीडबॅक पण घ्यायची गरजेचे असतं. ओके नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय? आता हातवारे करणे म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. सपोज तुम्ही नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये काय बघतो, आपण एखाद्याला बोलवत असेल हात करतो आणि बोलवतो त्याला, इकडे इकडे ये म्हणून असं हात उजवीकडे डावीकडे फिरवतो. त्याला वाटतं की आपल्याला बोलवलं आहे. बघा, देर इज अ मिथ दॅट सेज दॅट व्हेन यू स्पीक only 35% of your communication is verbal, 65% of is non-verbal. मिथ आहे पण यू कॅन रिलाय ऑन दॅट. म्हणजे फेशियल एक्सप्रेशन्स काय आहेत? आता मी तुम्हाला सिरियस गोष्ट सांगत आहे आणि माझ्या चेहऱ्यावर हास्य असेल तर दॅट सिम्स कॉन्ट्रॅडिक्टरीज वाटणार आहे. ती तुमचं फेशियल एक्सप्रेशन त्याला सूट व्हायला पाहिजे. हॅप्पी, अँग्री, जेस्चर्स, फेशियल एक्सप्रेशन्स बरोबर जेस्चर पण महत्त्वाचे आहेत. जेस्चर आणि पोश्चर पण आहेत महत्त्वाचे. जेस्चर आणि पोश्चर म्हणजे काय आहे? जेस्चर्स काय आहेत? मी कपाळाच्या आठ्या वर करतो, दॅट इज द जेस्चर. किंवा मी भुवया वर करतो एक साईडची, एखाद्या पोराला बोलायचं असेल तर भुवया वर करतो. आयब्रो रेज करतो, त्याचा पण अर्थ वेगळा येतो. आणि पोश्चर्स म्हणजे काय? तुमचे कपडे. पोश्चर्स आणि टच पण महत्त्वाचं आहे. त्या ऑडियन्सचा हँडशेक केला मोठ्या माणसानं म्हणजे स्पीकरने, त्याला ते एनकरेजिंग वाटणार. किंवा मी तुमच्या पाठीवर हात टाकला, पाठ थोपटली, इट्स ऑल्सो सिम्स एनकरेजिंग.
आय कॉन्टॅक्ट पण महत्त्वाचे आहेत. म्हणजे मी तुम्हाला एक प्रश्न विचारला आणि तुमच्या डोळ्यात डोळे घालून मी बघत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नजरेला नजर तोडली, त्या ठिकाणी मला समजून जातं की तुम्ही इंटरेस्टेड आहात का नाही. ओके. ॲपेरन्स म्हणजेच पोश्चर, आपण सांगितलं ते. आय कॉन्टॅक्ट पण महत्त्वाचे आहेत. म्हणजेच मी काय करतो, एखादा कन्सेप्ट समजून सांगतो, नंतर सगळ्यांकडे बघतो, म्हणजे सगळ्यांच्याकडे आय कॉन्टॅक्टच करतो. त्यातून मला काय समजतं, तर मला समजलं का नाही, ह्या गोष्टी खूप इझिली समजतात नाही, असंच. ओके. सो व्हर्बल आणि नॉन व्हर्बल दोन्ही कम्युनिकेशन खूप महत्त्वाचे आहे. व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजेच रिटर्न कम्युनिकेशन आणि स्पोकन कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल म्हणजे जेस्चर, पोश्चर, आय कॉन्टॅक्ट, टच. आता टचमध्ये पण खूप व्हरायटी येतात. आपण आखाती देशात गेलो तिथं टचचे डिस्टन्स वेगळं आहे, आणि जापानमध्ये गेलो तिथं टचचं वेगळं आहे. युरोपियन कंट्रीमध्ये गेलं तिथं वेगळं आहे. युरोपियन कंट्रीमध्ये गेलं तर तिथं डायरेक्ट मिठी मारणे हा जेस्चर आहे, आणि जपानमध्ये गेले तर हात जोडून थोडे वागतात ते. त्यांच्याकडे हग करणे ह्या गोष्टीला वेगळे समजतात. ओके. सो दीज आर द बेसिक थिंग्स ऑफ कम्युनिकेशन that I have explained to you. I will show you the link also. I will forward you link of this as well. Okay. Okay. Link is given to you guys, and you are supposed to learn it by your own. Thank you so much.